तर या ठिकाणी आपण वेगनरच्या खंडवहन सिद्धांताचा आढावा घेऊ। सर्वात पहिल्यांदा इसवी सन 1620 मध्ये फ्रान्सिस बेकन या विद्वानानं भूखंडाच्या हालचालीबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं होतं आणि त्यानंतर इसवी सन 1858 मध्ये अँटोनिओ श्नीडर या विद्वानानं भूखंड आणि महासागरांची स्थानं बदलत असावी अशा प्रकारची शंका त्यानं व्यक्त केली होती। परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये या दोन्ही विद्वानांचे विचार वेडगळपणाचे ठरवले गेले आहेत। इसवी सन 1910 मध्ये त्यानंतर एफ.बी. टेलर या विद्वानानं देखील अशाच स्वरूपाचे विचार व्यक्त केलेले होते, परंतु या तिन्ही विद्वानांचे विचार सिद्धांताच्या स्वरूपामध्ये जगासमोर प्रकट होऊ शकले नाही। त्यानंतर मात्र अल्फ्रेड वेगनर या जर्मन हवामान तज्ज्ञानं इसवी सन 1912 मध्ये डाय इन्स्टेनहंग डर कॉन्टिनेंट अँड ओझेन या आपल्या जर्मन ग्रंथामध्ये भूखंड वहनाचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो। अल्फ्रेड वेगनर हा एक हवामान तज्ज्ञ होता। प्राचीनकालीन हवामानाचे विवेचन करत असताना या विद्वानानं दोन पर्याय मांडले। त्यापैकी पहिला पर्याय होता की भूमिखंडांचे भाग हे स्थिर आहेत आणि हवामानामध्ये मात्र परिवर्तन झालेलं आहे, आणि दुसरा त्यानं विकल्प मांडला की हवामान स्थिर आहे, भूमिखंडांचं मात्र वहन झालं आहे, भूमिखंड एकमेकांपासून दूर सरकलेली आहेत। यापैकी वेगनरनं दुसऱ्या विकल्पास अधिक मान्यता दिली आणि त्यासाठी पुरावे शोधण्याचा प्रयत्न आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून त्यानं केलेला आहे। वेगनरनं आपला सिद्धांत एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेला दिसून येतो आणि संबंधित कालखंड देखील त्यानं व्यक्त केलेले आहे। त्यापैकी पहिला जो कालखंड आहे तो पॅलिझोईक कालखंड आहे। या कालखंडामध्ये सध्याची जी भूमिखंड आहेत 7 खंड भाग आहेत हे एकत्रित जोडलेली होती आणि या एकत्रित भूमीला वेगनरनं मॅग्मा कॉन्टिनेंट किंवा सुपर कॉन्टिनेंट महाद्वीप असं संबोधलेलं आहे। या महाद्वीपाला त्यानं नाव दिलं पॅन्झिया आणि याच्या सभोवताली जो महासागराचा भाग होता त्या महासागराच्या भागाला त्यानं पॅन्थालसा असं संबोधलेलं आहे। त्यानंतर कार्बोनिफेरस कालखंडामध्ये या अखंड पॅन्झियाच्या भूमीचे 2 तुकडे झाले आणि हे तुकडे उत्तर दक्षिण दिशेमध्ये सरकलेले आहेत। त्यापैकी उत्तरेकडचा जो भाग होता त्याला लॉरेन्सिया किंवा अंगारा लँड असं त्यानं संबोधलं आणि यामध्ये प्रामुख्यानं युरेशिया, युरोप आणि आशिया आणि उत्तर अमेरिकेच्या भागाचा समावेश होता। दक्षिणेकडची जी भूमी होती त्याला वेगनरनं गोंडवाना लँड असं संबोधलं आणि या भूमीमध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, भारत या भागांचा प्रामुख्याने समावेश होता। या 2 तुकड्यांच्या दरम्यान जो महासागराचा भाग निर्माण झाला त्या महासागराच्या भागाला वेगनरनं टेथिस समुद्र असं संबोधलेलं आहे। वर्तमान स्थितीमध्ये जो भूमध्य समुद्राचा भाग आहे हा भाग टेथिस समुद्राचाच अवशिष्ट भाग आहे असं मानलं जातं। त्यानंतर मेसोझोईक कालखंडामध्ये खंडांचं पश्चिमेकडे स्थलांतर झालेलं आहे। अनुक्रमे लॉरेन्सिया किंवा अंगारा लँडपासून उत्तर अमेरिका विभक्त झाली आणि गोंडवाना लँडपासून दक्षिण अमेरिका विभक्त झाली आणि ती पश्चिमेकडं सरकत गेली किंवा पश्चिमेकडे सरकली। ती पश्चिमेकडे सरकल्यामुळं दरम्यानच्या भागामध्ये महासागराचा भाग निर्माण झाला, म्हणजे युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यान जो महासागर निर्माण झाला त्या महासागराच्या भागाला अटलांटिक महासागर असं संबोधलं गेलेलं आहे। त्यानंतर टर्शरी कालखंड आहे। टर्शरी कालखंडामध्ये गोंडवनाची जी भूमी आहे त्या गोंडवनाच्या भूमीमध्ये बदल झालेले दिसून येतात। भारत, ऑस्ट्रेलिया आणि मादागास्कर हे जे खंडभाग आहेत हे
अंटार्क्टिका खंडापासून विभक्त झाले आणि उत्तरेकडे सरकले. भारतीय द्वीपकल्पाचा जो भाग आहे तो उत्तरेकडे सरकल्यामुळं त्या ठिकाणी हिंदी महासागराची निर्मिती झालेली आहे किंवा हिंदी महासागर त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर वेगनरनं आपल्या सिद्धांतामध्ये पर्वताच्या निर्मिती प्रक्रियेवर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. त्यानं काही उदाहरणांच्या आधारे पर्वतांची निर्मिती प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. युरोप आणि आफ्रिकेच्या दरम्यान अल्पाईन नावाची पर्वतश्रेणी आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान कार्डिलेरा नावाची जी पर्वतश्रेणी आहे ती खंडवहनाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झाल्याचं वेगनरनं म्हटलेलं आहे. त्यानंतर हा सिद्धांत बेट किंवा ज्याला आपण आयलँड्स असं म्हणतो आणि द्वीपसमूहाच्या निर्मितीवर सुद्धा प्रकाश टाकतो. पॅसिफिक महासागरामध्ये सखलिन, जपान, क्युराईल आणि ईस्ट इंडिज ही बेटं, तर अटलांटिक महासागरामध्ये वेस्ट इंडिज नावाची जी बेटं आहेत ती बेटं खंडवहनाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झाल्याचं वेगनरचं मत आहे. खंडवहन होत असताना मुख्य भूमीचे भाग किंवा मुख्य खंडभाग आणि त्याचे जे किनाऱ्याचे किंवा कड्याचे जे भाग होते ते कड्याचे भाग मुख्य भूमीच्या वेगाशी समायोजन साधू शकले नाहीत आणि ते मुख्य भूमीपासून निखळून बेटांच्या स्वरूपामध्ये महासागरामध्ये शिल्लक राहिल्याचं वेगनरनं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. वेगनरनं खंडांचं वहन होण्यासाठी लागणाऱ्या शक्तीचा उल्लेख आपल्या सिद्धांतामध्ये केलेला आहे. त्यानं प्रामुख्यानं 2 शक्तीचा उल्लेख केल्याचं दिसून येते. एक, सूर्यचंद्र यांचं पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं आकर्षण किंवा महासागराच्या भागावर असणारं आकर्षण आणि त्यामधून निर्माण होणारी भरती शक्ती, ज्याला टायडल फोर्स असं म्हटलं जाते. आणि मुळात पृथ्वीमध्ये गुरुत्व हा गुणधर्म आहे किंवा गुरुत्व हा पृथ्वीचा गुण आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ही गुरुत्वाकर्षण शक्ती आणि भरती शक्ती या 2 शक्तीच्या कार्यप्रवणतेमुळं खंडांचं वहन झालेलं आहे असं वेगनरनं आपल्या सिद्धांतामध्ये म्हणलेलं आहे. या सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी वेगनरनं अनेक पुरावे शोधण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यानं आपल्या सिद्धांताच्या समर्थनामध्ये अनेक पुरावे मांडलेले आहेत. त्यापैकी पहिला जो पुरावा आहे तो भौगोलिक पुरावा म्हणून ओळखला जातो, ज्याला जॉग्राफिकल इव्हिडन्सेस किंवा याला जिग्स ऑफ इट असंही म्हटलं जातं. काही जमिनीचे भाग किंवा खंडांचे भाग जर आज आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर हे भाग एकमेकांमध्ये अगदी तंतोतंतपणे जुळतात किंवा ते एकमेकांमध्ये चपखलपणे बसतात असं वेगनरनं म्हटलेलं आहे. त्यानं काही उदाहरणे देण्याचा सुद्धा प्रयत्न केला, जसं दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आफ्रिकेचा भाग जर एकत्रित आणला तर ते एकमेकांमध्ये सहजपणे एकमेकाला चिटकू शकतात किंवा सहजपणे एकमेकांमध्ये त्या ठिकाणी ते जुळू शकतात असं वेगनरनं म्हटलेलं आहे. तर प्रामुख्यानं आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरचा जो गिनीच्या आखाताचा भाग आहे हा भाग आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलच्या किनारपट्टीचा जो भाग आहे हा भाग जर एकत्रित आणला तर हे 2 भाग एकमेकांना सहजपणे जुळतात हे वेगनरनं आपल्या या भौगोलिक पुराव्यांच्या आधारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्यानं भूगर्भशास्त्रीय पुरावे मांडले, ज्याला जिओलॉजिकल इव्हिडन्सेस असं म्हटलं जाते. अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जी भूगर्भीय रचना आहे किंवा त्या ठिकाणी असणारे खडकांचे प्रकार आहेत, त्या ठिकाणी सापडणारी जी काही खनिजे आहेत यांच्यामध्ये एक प्रकारचं साधर्म्य असल्याचं वेगनरला लक्षात आलेलं आहे. इवन या दोन्ही प्रदेशातील ज्या पर्वतश्रेण्या आहेत त्या पर्वतश्रेण्यामध्ये सुद्धा साम्य असल्याचं वेगनरनं आपल्या सिद्धांतामध्ये म्हणलेलं आहे. आफ्रिकेचा पश्चिम किनारा आणि ब्राझीलचा जो पूर्व किनारा आहे हे भूरचनेच्या संदर्भामध्ये या दोन्ही भागामध्ये एक प्रकारची समानता असल्याचं दिसून आलेलं आहे. या दोन्ही क्षेत्रामध्ये सापडणारी जी खनिजे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हिऱ्याच्या खाणी या दोन्ही प्रदेशामध्ये असल्याचं आपल्याला लक्षात येते. म्हणून हे दोन्ही प्रदेश या आधारे आपल्याला असं म्हणता येते की हे दोन्ही प्रदेश कधीकाळी
एकत्रित जोडलेली असावेत. म्हणूनच त्या ठिकाणची भूगर्भीय रचना असेल, त्या ठिकाणी खडकांचे प्रकार असतील, खनिजांचे प्रकार असतील, हे सगळे सारख्या प्रकारचे असल्याचं, त्यांच्यामध्ये एकसारखेपण असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी या भूगर्भशास्त्रीय पुराव्याच्या आधारे म्हणता येते. त्यानंतर त्यानं पुराजीवशास्त्रीय पुरावा मांडला, ज्याला पॅलिओ क्लायमॅटॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं जाते. अटलांटिकच्या दोन्ही प्रदेशामध्ये म्हणजेच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणि युरोप आणि आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर खडकामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे जे फॉसिल्स आहेत किंवा ज्याला आपण जीवावशेष असं म्हणतो, या जीवाश्मामध्ये कमालीचा सारखेपणा आहे किंवा त्या ठिकाणी साधर्म्य असल्याचं त्या ठिकाणी लक्षात येते. दक्षिण अमेरिका वगळता त्या ठिकाणी गोंडवाना भूमीच्या इतर क्षेत्रामध्ये आज अस्तित्वात नसलेले जे लिस्ट्रोसॉरस या मांजराच्या जातीचे जे अवशेष आहेत ते अवशेष सर्वत्र आढळतात. तसेच पुराजीव महाकल्पामधील ग्लास्पोड्रेरिस नावाची जी वनस्पती होती, या ग्लास्पोड्रेरिस वनस्पतीचे अवशेष गोंडवाना भूमीमध्ये आजही असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी निष्पन्न होत आहे. त्यानंतर वेगनरनं जीवशास्त्रीय पुराव्याचा उल्लेख केलेला आहे, ज्याला बायोलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं जाते. हा पुरावा त्यानं पक्ष्यांच्या सवयीवरून मांडलेला आहे. उत्तर युरोपामध्ये स्कॅन्डिनेव्हिया नावाचं एक बेट आहे आणि या बेटावर लेमिंग पक्ष्याचे वास्तव्य आहे. दर 15 ते 20 वर्षाला ज्या वेळेला या लेमिंगची संख्या वाढते त्यावेळेला ते पश्चिमेकडे स्थलांतर करतात. परंतु पश्चिमेकडे सध्या महासागरांचे भाग अस्तित्वात आहेत आणि पूर्वीच्या काळी कदाचित त्या ठिकाणी भूमीचे भाग असावेत, जमिनीचे भाग असावेत, म्हणून हे पक्षी त्या ठिकाणी स्थलांतर करत असावेत आणि आज मात्र महासागरामध्ये पडून या पक्ष्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. वेगनर असं म्हणतो की लेमिंगची ही जी पश्चिमेकडे जाण्याची सवय आहे, ही पश्चिमेकडे जाण्याची सवय वंश परंपरागत आहे. त्यांचे पूर्वज पश्चिमेकडे जात असावेत, म्हणून आज देखील लेमिंग पश्चिमेकडं भूमीचा भाग आहे किंवा जमिनीचा भाग आहे असं समजून स्थलांतर करत असतात, असं त्यानं या जीवशास्त्रीय पुराव्याच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्यानं भूपृष्ठमितीशास्त्रीय पुरावे मांडले, ज्याला एव्हिडन्सेस ऑफ जेडसी असं म्हटलं जाते. तर भूपृष्ठमिती सर्वेक्षणाच्या आधारे असं लक्षात आलेलं आहे की काही भूमिखंडामधील अंतर बदलत आहे. अमेरिका आणि ग्रीनलँड यांच्यामधलं अंतर वाढू लागलेलं आहे. ग्रीनलँड अमेरिकेपासून दूर जाऊ लागलेला आहे आणि हा सरकण्याचा वेग, ग्रीनलँडच्या सरकण्याचा वेग दर वर्षाला 22 मीटर इतका आहे. इसवी सन 1873 आणि 1907 या वर्षी जे सर्वेक्षण करण्यात आलं त्या आधारे इंग्लंड आणि ग्रीनलँड यांच्यामधील जे अंतर आहे ते अंतर 34 वर्षामध्ये सुमारे 32 मीटरनं वाढल्याचे दिसून आलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हँकुव्हर आणि ओटावा यांच्यामधलं अंतर 9 वर्षाच्या काळामध्ये 6 मीटरनं कमी झाल्याचं लक्षात आलेलं आहे. तसेच संयुक्त संस्थानामधील त्या कॅलिफोर्नियातील सॅनडिगो आणि संयुक्त संस्थानामधील वॉशिंग्टन ही जी शहरं आहेत, या शहरामधील अंतर त्या ठिकाणी 12 मीटरनं वाढल्याचं दिसून येते. म्हणून या आधारे भूखंड वहनाची क्रिया आज देखील सुरू असल्याचं आपल्याला लक्षात येते. त्यानंतर त्यानं हवामान परिवर्तन विषयक पुरावे मांडले, ज्याला पॅलिओ क्लायमॅटॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं जाते. प्राचीन काळामधील हिमावरणाची जी चिन्हे आहेत ते हिमावरणाची चिन्हे आज देखील दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका या दोन्ही खंडावर दिसून येतात आणि या हिमचिन्हामध्ये एक प्रकारचं सारखेपण असल्याचं त्या ठिकाणी लक्षात येते. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या दक्षिण भागामध्ये हिमनद्याच्या संचयन कार्यामधून निर्माण झालेले जे काही भूरूपांचे अवशेष आहेत ते भूरूपांचे अवशेष आढळतात आणि या दोन्ही प्रदेशातील हिमसंचयनाची जी रचना आहे ती रचना देखील सारखी असल्याचे दिसून येते. त्याच्यामध्ये एक प्रकारचं साधर्म्य किंवा संगती असल्याचं त्या ठिकाणी लक्षात येते. वेगनरनं हा सिद्धांत अनेक पुराव्यांशी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु या सिद्धांतावर अनेक टीका देखील झालेल्या आहेत. अनेक विद्वानांनी या सिद्धांतावर टीका केल्या. त्यापैकी पहिली जी टीका आहे की खंडवहनासाठी लागणारी जी शक्ती आहे त्या शक्तीच्या संदर्भामध्ये टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. टीकाकार असं म्हणतात की खंडवहन सिद्धांत म्हणजे खंडवहन सिद्धांतामध्ये खंडवहनासाठी लागणाऱ्या शक्तीचा उल्लेख
वेगनरनं केलेला नाही. परंतु वेगनरनं आपल्या सिद्धांतामध्ये भरती शक्तीचा उल्लेख केल्याचं आपल्याला लक्षात येते आणि टीकाकार असं म्हणतात की भूखंडांचं वहन होण्यासाठी सध्याच्या भरती शक्तीपेक्षा 10,000 दशलक्ष पट अधिक शक्तीची गरज आहे. एवढी शक्ती पृथ्वीवर अस्तित्वात असणं शक्य नाही आणि जर ही शक्ती अस्तित्वात आहे असं गृहीत धरलं तर 1 वर्षाच्या कालखंडामध्ये पृथ्वीचं परिभ्रमण जे आहे ते परिभ्रमण त्या ठिकाणी थांबलं असतं. पृथ्वीच्या गतीवर या भरती शक्तीचा निश्चितपणे परिणाम झाला असता असं टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. दुसरी टीका अशी आहे की वेगनरनं भूखंडाचं वहन फक्त पश्चिमेकडं आणि उत्तरेकडं झालेलं आहे असं मानलेलं आहे. परंतु इव्हान्स या शास्त्रज्ञाच्या मतानुसार आफ्रिका खंड जो आहे तो पॅन्जियाच्या केंद्रस्थानी होता किंवा मध्यभागी होता आणि पॅन्जियाच्या विखंडनानंतर भूखंडांचं जे वहन आहे ते पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या 3 दिशेमध्ये झालेलं आहे. भूखंडांचं वहन ध्रुवाच्या चोहो बाजूनं झाल्याचं इव्हान्सनं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. टेलरचं देखील मत अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी असलेलं दिसून येते. म्हणून भूखंडांचं वहन फक्त पश्चिमेकडं आणि उत्तरेकडं झालेलं आहे असं मानणं चुकीचं आहे असं टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. तसंच खंडाखंडामधील प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये जे साम्य वेगनरनं आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे ते साम्य सांगण्यासाठी किंवा साम्य स्पष्ट करण्यासाठी या सिद्धांताची आवश्यकता नाही असं काही टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. ते असं म्हणतात की पूर्वीच्या काळी पाण्याची जी पातळी आहे ती पाण्याची पातळी खाली होती आणि आत्ताच्या ज्या सामुद्रधुन्या आहेत त्या सामुद्रधुन्या त्या काळामध्ये भूमिपुलाचं कार्य या सामुद्रधुनीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याच भूमिपुलाद्वारे प्रत्येक खंडभागामध्ये वनस्पती आणि प्राणीजीवनाचा प्रसार झाला असावा असं ग्रेगरी नावाच्या विद्वानाचं मत त्या ठिकाणी आहे. तसंच भूखंडांचं वहन क्षितिज समांतर दिशेत सांगणं अयोग्य आहे असं काही टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. वेगनरनं भूखंडाचं वहन क्षितिज समांतर दिशेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या या मतावर जोली नावाच्या विद्वानानं आक्षेप घेतलेला आहे. तो असं म्हणतो की भूखंडांचं वहन क्षितिज समांतर दिशेत झालेलं नसून ते ऊर्ध्वगामी दिशेमध्ये सुद्धा झालेलं आहे. खंड आणि महासागर निर्मितीविषयीच्या सिद्धांतामध्ये या जोलीनं अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलेलं दिसून येते. अटलांटिकच्या दोन्ही किनाऱ्यामध्ये साम्य आहे असं म्हणणं देखील अयोग्य आहे असं टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. वेगनरनं अटलांटिकच्या दोन्ही किनाऱ्यामध्ये साम्य असल्याचं सांगितलेलं आहे. प्रामुख्यानं ब्राझीलच्या किनाऱ्याला गिनीच्या आखाताशी जर जुळवलं तर त्या ठिकाणी 15 अंशाचं अंतर शिल्लक राहते असं टीकाकार मानतात. म्हणून अटलांटिकच्या दोन्ही किनाऱ्यामध्ये साम्य आहे हे जे वेगनरचं मत आहे हे वेगनरचं मत खोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी टीकाकारानं केलेला आहे. तसंच अटलांटिकचे दोन्ही किनारे एकमेकांमध्ये चपखलपणे बसतात हे म्हणणं सुद्धा निराधार आहे असं टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. अटलांटिकचे दोन्ही किनारे एकमेकांमध्ये चपखलपणे बसतात असं जर आपण त्या ठिकाणी मान्य केलं तर अटलांटिक महासागराच्या मध्यभागामध्ये यस अक्षराची अटलांटिक उत्तर आणि दक्षिण दिशेमध्ये मध्य अटलांटिक पर्वतश्रेणी पसरलेली आहे. अटलांटिकचे दोन्ही किनारे त्यामुळं एकमेकांमध्ये चपखलपणे बसण्याचा काही विशेष त्या ठिकाणी राहत नाही. अन्यथा त्या ठिकाणी मध्य अटलांटिक श्रेणीचा प्रश्न उपस्थित होतो. त्यानंतर ग्लास्कोटेरिस वनस्पतीचे जे अवशेष आहेत ते गोंडवनाशिवाय अन्य क्षेत्रामध्ये देखील सापडतात असं काही टीकाकार त्या ठिकाणी म्हणतात. ग्लास्कोटेरिस वनस्पतीचे अवशेष फक्त गोंडवनाच्या प्रदेशातच अस्तित्वात असल्याचं मत वेगनरनं मांडलेलं होतं. परंतु लेक नावाच्या विद्वानाच्या मते या वनस्पतीचे अवशेष काश्मीर, अफगाणिस्तान, इराण आणि सायबेरियामध्ये देखील आढळतात असं त्यानं म्हटलेलं आहे. या सिद्धांतावर अशा प्रकारे अनेक टीका झाल्या तरी देखील या सिद्धांताचं महत्त्व आजही अबाधित असल्याचं आपल्याला दिसून येते. भूखंड आणि महासागर यांच्या स्थितीसंबंधी शास्त्रीय विचार मांडणारा वेगनर हा पहिला तज्ज्ञ आहे. अनेक संशोधकांना या खंडवहनाच्या प्रक्रियेकडं आकर्षित करण्याचं श्रेय निश्चितपणे या सिद्धांताला जाते. 1950 नंतर जे काही वैज्ञानिक प्रगती झालेली आहे त्या वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे या सिद्धांताला बळकटी मिळालेली आहे.
पुराचुंबकत्वाच्या अभ्यासामधून ध्रुवांची भटकंती सद्यस्थितीमध्ये सिद्ध झालेली आहे. म्हणून ध्रुवाची स्थाने बदलत असतात, म्हणून खंडांची देखील स्थाने बदलत असतात असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. केंद्रीय विद्यापीठामधील फ्रेडरिक वाईन या विद्वानाच्या मते 7.6 कोटी वर्षामध्ये अशा प्रकारची 171 स्थित्यंतर झालेली आहे. म्हणजे भूखंड आणि महासागरांचं स्थान हे 171 वेळा बदललेलं आहे असं या फ्रेडरिक वाईननं ग्लोबल टेक्टॉनिक सिद्धांताच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये जी काही अंटार्क्टिका मोहीम हाती घेण्यात आली, त्या मोहिमेतील संशोधनाच्या आधारे त्या खंडभागावर दगडी कोळसा, युरेनियम आणि तांब्याचे साठे सापडतात आणि या संपदाचा शोध खंडवहन सिद्धांताला पूरक ठरतो. सध्याची अंटार्क्टिकाची जर हवामान स्थिती पाहिली तर त्या ठिकाणी अतिशीत अशा स्वरूपाचं हवामान आहे आणि त्या हवामान स्थितीमध्ये या खनिजांची निर्मिती त्या प्रदेशामध्ये होणं शक्य नाही. म्हणून त्या ठिकाणी या खनिजांचं अस्तित्व की हे सांगते की पूर्वीच्या काळामध्ये हा जो अंटार्क्टिकाचा भाग आहे हा उष्णकटिबंधीय हवामानाच्या स्थितीमध्ये असला पाहिजे. म्हणून या आधारे आपल्याला त्या ठिकाणी वेगनरचा जो सिद्धांत आहे तो सत्याच्या जवळपास जात असल्याचं आपल्याला लक्षात येते. 1966 चॅलेंजर अभियानामध्ये जी काही शास्त्रीय माहिती प्राप्त झाली तिचं संकलन आणि परिशीलन करण्यात आलं आणि त्या माहितीच्या आधारे भूखंडवहन सिद्धांताला विद्वानांनी मान्यता दिल्याचं लक्षात येते. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ M.W. कॅरे आणि भारतीय भूशास्त्रज्ञ डॉक्टर फखरुद्दीन अहमद यांनी जगातील वक्राकार पर्वतश्रेण्यांचा अभ्यास करून या सिद्धांतास पुष्टी दिल्याचं दिसून येते. 1970 साली हैदराबाद येथे बाह्य प्रावरण संशोधन उपक्रमावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला होता आणि दिल्ली विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर झिंग्रा यांनी भूखंडवहन सिद्धांतास पाठिंबा दिल्याचं लक्षात येते. त्यांनी भारतीय उपखंड दरवर्षी 7 ते 8 सेंटीमीटर वेगानं सरकत असल्याचं या परिषदेमध्ये या संवादामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे या वेगनरच्या सिद्धांतावर जरी अनेक टीका झाल्या असल्या तरी भूरूपशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा आणि एक मूलभूत सिद्धांत म्हणून या सिद्धांताचं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी अबाधित आहे असं म्हणता येते.